तर सुरुवातीला माझा परिचय देतो. नाव संदीप जाने, एक हेल्थ ॲडवायझर म्हणून काम करत आहे. तर आज निबारी येथे साखरे कुटुंबामध्ये आहे आणि त्यांच्या ज्या आरोग्याच्या समस्या होत्या आणि आज त्यांच्या आरोग्याची जी स्थिती आहे ती आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर जसं साखरे काका आणि काकू आहे, तर त्यांच्याच माध्यमातून काही अनुभव आहेत त्यांच्या आरोग्याचे, तर ते जाणून घेऊ. तर काका, मला हे सांगा की काकूला जो त्रास होता, म्हणजे ज्याला आपण अस्थमा म्हणतो किंवा दमा म्हणतो, हा, तो किती वर्षापासून होता आणि त्याच्यासाठी तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेतली आणि किती खर्च केला? हे बरेच वर्ष ट्रीटमेंट घेतली. नागे डॉक्टरचं औषध चालू होतं. हां. मग करता करता औषध घेता घेता मग आता घरगुती वातावरण त्याचंही पडलं. मग कफ दाटला, हो ऑक्सिजन लेवल कमी झाली. हो अमरावतीला भरती करावं लागलं. हो भरती केलं, मलियाकडे भरती केलं. हो 3 दिवस मलियाकडे केलं, ऑक्सिजन चालूच होतं. हं. तर मला विचारलं गाव कसं काय ते सांगा. पैसा गेला आमचा झाला. मला जे प्रश्न करत अमक्या पाठीने आणि टमक्या पाठीने. बरोबर. मग त्यानं सगळं संध्याकाळ सुट्टी दिली. मग मी नितीन डॉक्टरकडे गेलो. म्हणजे बाळासाहेब पेशंट आहे, तुम्हाला घ्यावं लागते. हो तेव्हा तिथं जमलं नाही तर इथे जमीन काय. हो आता आमच्या तो पुढचा भाग झाला. हो मग ठीक आहे ना. मग नितीन डॉक्टर तिथं 15 दिवस ठेवलं. बरोबर. 12 दिवस ICUमध्येच होती. हो शेवटी मग ICUमधून काढल्यावर अजून बघितली. हो. अजून रात्रीचं ICUत टाकलं. नितीन डॉक्टर म्हणाले असं करा आता. म्हणून माई वेळ हरपले बा, मला श्रम लागून राहिली, तुम्ही सुट्टी घ्या उद्या. घरी घेऊन जा. वाटल्यात 8 दिवसानं अजून आहे. म्हटलं आता घरी नेतो हो तर तब्येत बघते, बरोबर. काल जमत नाही. हो म्हणून गळ्याच्या घरी गेलो तिथं. हो गळ्यात भेटलं. म्हटलं गळ्यात गोट आहे. हो डॉक्टरनं सुट्टी दिली. हो ऑक्सिजन घरी नेल्याशिवाय ताल जमत नाही. हो नाही गॅस जमत नाही. बरोबर. हे मग तर तुम्ही फोन केला गड्यापूरला, ऑक्सिजन घेतलं सारखं डॉक्टरकडून. हो 300 रुपये रोजानं घरी आणलं. हो ऑक्सिजन त्याचे 10,000 रुपये भाडं त्या बॉला द्यावं लागलं. बरोबर. तरी चालना मी स्वतः विकत आणलं. हो सरकारी डॉक्टर फिरवले, हो प्रायव्हेटही झाले. हो जे ते डॉक्टर म्हणून आप्पाजी काही फिरू नका, दमाची बीपीची गोळी चालू द्या. हो हो, मग जे खातील ते खाऊ पिऊ घाला, हो बाकी काही फिरू नका. बरोबर. मग असं करता मग वेद हरपले. वेद हरपल्यानं बबलू झोटे होतात माझ्यासोबत राय गाडी घेऊन. तो मामा म्हणे असं करा, मी डॉक्टर आणतो. हो तुम्ही आई घ्या की नका अजून, पण मी आणतो म्हणे. हो म्हटलं ठीक आहे पाहून जा. तो गेला औषध आणायला गेला. त्याला 3 वेळ फोन केला मी, हो गड्या आण, राहू दे हो. आण, राहू दे चौदे तिसऱ्या म्हटलं आणच पोहूनच घेऊ. हो असं करता करता ते शर्ट भाऊ काळे भाऊ आले. हो त्यानं पाहिलं, त्याने विचारपूस केली. म्हणलं डॉक्टर काय म्हणाल बा, डॉक्टर असायचे म्हणून की ते खाऊ पिऊ घाला, काही फिरू नका, अस्थमाची हे चालू द्या, चालू ठेव. काही फेफडे खराब झाले, अमुक झालं, हो काही घुमण्यात काही फायदा नाही. हो तर येईन म्हणत बा अशी अशी 2 बॉटल आम्ही देतो, त्या तुम्ही द्या, हो फरक वाटला तर मग घे जा. हो तर ते बॉटलमध्ये 15 दिवसात फरक बरं वाटलं. बरं वाटलं. तर ते असं करता करता 1 वर्ष औषध मी त्याचं दिलं, चालू किती ठेवलं. काही रुपयाचं. बरोबर आहे. तर आता ओके आहे, आज तब्येत म्हणजे एकदम चांगली आहे. एकदम ओके आहे. आता 21 सर्व बंद आहे. हो आता पावसाळा लागल्यानंतर वाटलं 2 शिशे आपण चालू चालू. करून त्या. म्हणजे काका, मला हे सांगा की जवळपास आपण किती खर्च केला असेल या आहे पहिले 2.5-3 लाख रुपये तर त्या नाही येईल नसलेले. मग आपले अमरावतीचे अमरावतीच्या डॉक्टर ते काय ते मली. निचर ना, हो का? मली नेले ते वाले. बरोबर. कमीत कमी 1 लाख रुपये तुम्हाला गेले 12 वर्ष, बरोबर. 12 महिने. तर आता काका, तुम्हाला काय वाटतं या प्रोडक्ट बद्दल, आपले जे आरोग्याचे एकदम बळी आहे ना. आणि तुम्हाला असं वाटतं की प्रत्येकानं आरोग्यासाठी त्यांना सहन केलंच पाहिजे. हो म्हणजे आज याची नितांत गरज आहे. बाकी डॉक्टर लोक सारी डुबाळी आहे. हो, हो, बरोबर आहे. ज्याला आता जसं काकूचे अनुभव, काकू तुम्हाला काय वाटते आज तब्येत तुमची? तब्येत एकदम ओके झाली. पहिले कसं वाटत होतं? पहिले तर काहीच नाही, म्हणजे असं म्हणा की एकदम शरीरामध्ये कुठल्याच प्रकारची ताकद राहिली ताकद नव्हती. नव्हती. आज एकदम या प्रोडक्टमुळे एकदम ओके आहे. ओके आहे. म्हणजे चालणं फिरणं, हो, खाणे पिणे सर्व एकदम व्यवस्थित चांगलं आहे. व्यवस्थित आहे. ज्याला जीवनाची व्यवस्था हे सोय काय त्यानं पैशाला पाहून नंबर 1चं प्रोडक्ट आहे. हे तर काकाचे एक सुंदर एक स्वतःच्या अंतकरणापासून बाकी अनुभव आहे. डुबाळी धंदे आणि ज्याची हे अनुभव औषध सेवन करा त्यांच्या तुम्ही, तुमच्या तब्येत जमणे जाय. डोळ्यामधून दिसून राहिले की या प्रोडक्टमुळे त्यांच्या कुटुंबामध्ये किती भरोसा चांगल्या साऱ्या प्रकारचे मोठी रिझल्ट गोष्ट आहे. भेटले.
आणि विश्वासाचाच भाग आहे. एकदा जर तुम्ही हे वापरले आणि तुमचं आरोग्य जर चांगल्या प्रकारे जर याच्यामुळे चांगलं होत असेल, तुम्ही मन शांत का खूप होतं सारा पैसा आपण इथं वाचू शकतो आणि आपले मानसिक त्रास आणि आरोग्य पण चांगलं करू शकतो. तर हे यांचे स्वतःचे अनुभव आहेत. धन्यवाद. मन शांत महाग आहे, नम काय टम काय, तर मग बाकी मेडिकलचं महाग नाही का, ते तुम्ही किती रुपयात घेऊ शकता. बरोबर हे तुम्हाला महाग वाटून राहिलं, यानं अनुभव येऊन राहिले ना, तब्येत जमून राहिलं ना तुमच्या, बरोबर मग ते बरोबर हे महाग पुरलं का ते स्वस्त पुरलं. बरोबर हा अरे माझी वेळ हरपले होते, रात्री झोप नव्हती माझ्या डोळ्याले. बरोबर. म्हणजे आज असं म्हणा की आज या प्रोडक्टमुळे आज मग आज आनंदात आहो मी. आनंद मग म्हणजे हे खरंच जे अनुभव घेतले मरणाच्या जातात, दारातून ते वापस अनुभव आणलं ना तुमच्या कंपनीनं. बरोबर. मग गेलती ना ते हा. होतं सारं गाव सर्व सोयरे धायरे सगळे मुलं. लय खटपट घेतली म्हणतात तुम्ही. बरोबर. तर पहा हे काकाचे खरे अनुभव आहेत. तर अशा प्रकारे हे खरंच प्रोडक्ट आपल्याला जीवनदान देणारे प्रोडक्ट आहे. याचा अनुभव नक्की तुम्ही घ्या. धन्यवाद.